घरातून निघताना कापडी पिशवी घेऊन निघा, पालिकेचं आवाहन. पहिल्याच दिवशी 61 किलो प्लास्टिक साठा केला जप्त. या प्रकरणी 1,45,000 रुपयांचा दंड वसूल. मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ. महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना. प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागाने घेतला. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येणार. अभिषेक जाधव या 20 वर्षीय तरुणाने पिंपळाच्या पानावर साकारली लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीची कलाकृती. वाशिमच्या वागळूत येथील या तरुणाने 2 तासात साकारली कलाकृती. कर्नाटकमध्ये बसवेश्वराच्या पुतळ्याची विटंबनाचे सोलापुरात पडसाद. सोलापुरातील लिंगायत समाजाकडून अक्कलकोट रस्त्यावर करण्यात आला निषेध. अकोला जिल्ह्यात 263 ग्रामपंचायतीची टीबी मुक्तकडे वाटचाल सुरू. तर क्षयरुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी शोध मोहीम, त्याचप्रमाणे उपचारांना गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिले. पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाची फाईट. ब्लास्टिंगने नागरिकांच्या घराच्या भिंतींना तडे तसेच पत्रे फुटून अनेक नुकसान. तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. बदलापुरात रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच. रिक्षा चालकांकडून बेकायदा भाडेवाढ. यामुळे प्रवाशांचा रिक्षा चालकांसोबतचा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उल्हासनगरमध्ये संविधान सप्ताह. जागर सप्ताहाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती. शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन भारतीय संविधानाची माहिती देत मार्गदर्शन. धाराशिवच्या कळंब शहरात युनिक चषक T20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. युनिक क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्याचा आज दुसरा दिवस. आज गुंतवणुकीबाबत अनेक उद्योगपतींशी चर्चा होणार. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार. नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत ट्रम्प यांना अभिनंदन केलंय. भारत अमेरिकेच्या हितासाठी आपण सोबत काम करूयात, याचा जगाला सुद्धा फायदा होईल अशी मोदी यांनी व्यक्त केली खात्री. राष्ट्रपती होताच ट्रम्प यांच्याकडून दक्षिण सीमेवर आणीबाणीची घोषणा. तातडीने सैन्य रवाना करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश. नाना पाटेकर यांनी घेतली अमित शहा यांची भेट. सामाजिक विषयांवर झाली चर्चा. अमित शहा यांची माहिती. दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं धरणं आंदोलन. तर मागासवर्गीय कंत्राटदारावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ वंचितांचं आंदोलन. धाराशिव जिल्हाधिकारी आणि आमदारांनी घेतला तुळजाभवानी मंदिर विकास कामाचा आढावा. कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. पालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. उद्याची होणारी सुनावणी आता पुन्हा रखडली. त्यामुळे राज्यात लवकरच होणार निवडणुकींबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण. मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी. आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील राजभवनात होणार शपथविधी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार. एक्सप्रेसवेवर गर्डर उभारण्यासाठी 22 ते 24 जानेवारी या काळात दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक असणार. देशातल्या तरुणींना शेतकरी नवरा नको, पण त्याचवेळी कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या आशातायी असल्याचा रोहित पवार यांचा दावा. एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.